28 जुलैला माधुरी हत्तीला मठातून जाऊन 1 वर्ष होत आहे. सुप्रीम कोर्टाने निकाल दिला, हाय पॉवर कमिटीने निकाल दिला, एक तज्ज्ञांची समिती नेमली. पण ही तथाकथित तज्ज्ञांची समिती नांदणी मठाकडे यायला तयार नाही. काय सांगितलेलं होतं हाय पॉवर कमिटीनं की माधुरीला राहण्यायोग्य जागा आहे का नाही बघा, यासाठी तज्ज्ञांची कमिटी नव्हती. परंतु तारीख पे तारीख व्हायला लागलेली आहे आणि ती तज्ज्ञांची कमिटी काय येत नाही. म्हणजे याचा अर्थ सुप्रीम कोर्ट आदेश देते, हाय पॉवर कमिटी आदेश देते, पण मध्येच कुणीतरी जाणीवपूर्वक माधुरीचं येणारं आगमन लांबवायला लागलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये 1 वर्ष झालं माधुरीच्या विरहानं आपण सगळे व्याकुळ झालेलो आहोत आणि म्हणून तिच्यासाठी 1 दिवसाचा उपवास उद्या 28 जुलैला आम्हाला करायचा आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 7 आणि सायंकाळी 7 वाजता या ठिकाणी महाआरती होणार आहे. महाआरतीनंतर चक्रेश्वरी मातेला अभिवादन करून प्रार्थना करायची आहे की आमची माधुरी लवकरात लवकर परत येऊन दे, तिची घरवापसी होऊन दे, तिच्या आठवणीनं आम्ही कासावीस झालेलो आहोत, तिला लवकरात लवकर नांदणी मठामध्ये पाठवून दे, एवढीच आराधना देवीची आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून संध्याकाळच्या महाआरतीला आपण सगळेजण या, एवढं मी निमंत्रण देतो.